बघा तर मित्रांनो, काही कुटुंबात रोज रोज भांडणे होतात. कधी भावंड तर कधी नवरा बायको. कुटुंब हा जीवनाचा अविभाज्य भाग असतो, जिथे कुठलीही अपेक्षा न करता प्रेम, अधिकार, सुरक्षितता अशा गोष्टी मिळतात. पण जेव्हा अशा ठिकाणी दररोजची भांडणे होतात, तेव्हा ती जागा किंवा ते घर नकोशे वाटते. अशा घरातील शांतता भंग पावते. घरातील अशा वातावरणामुळे कुटुंबातील सदस्यांनाही मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मुलावरही याचा विपरीत परिणाम होतो. अशा वेळी पितृदोष, ग्रहदोष हेही कारण असू शकते. ग्रह नक्षत्रामुळे घरात वाद होत राहतात. त्यामुळे एकदा तरी नवग्रहाची पूजा घरात करावी. असे केल्याने कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहते आणि कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व ग्रहांचे अशुभ प्रभावही दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. अमावस्या किंवा श्राद्ध पक्षात पितरांना अन्न अर्पण करावे आणि प्रत्येक शुभ कार्यात पितरांचे ध्यान करावे. तसेच कावळे, कुत्रे, गायी, पक्ष्यांना धान्य आणि मुंग्यांना पीठ खाऊ घालावे. पिंपळ किंवा वटवृक्षाला पाणी अर्पण करावे. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने घरात सुखशांती आणि प्रगतीही राहते. सोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. जर नवरा बायकोमध्ये अनेकदा भांडण होत असेल तर पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी उठून तो जाळून टाकावा आणि नंतर ती राख वाहत्या पाण्यात टाकावी. असे केल्याने दोघांमधील प्रेम टिकून राहते आणि नातेही घट्ट होते. सोबतच घराच्या ईशान्य कोपऱ्यात दररोज साजूक तुपाचा दिवा लावावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी हनुमानची पूजा मंगळवारी करावी. सकाळ संध्याकाळ हनुमानासमोर पंचमुखी दिवा लावावा आणि अष्टगंध लावून त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरू द्यावा. या उपायाने मुलांना शिक्षणातील अडथळे, आजार, वादविवादापासून मुक्ती मिळते. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की अंथरुणावर जेवण करू नये, घरात बाहेरचे बूट आणि चप्पल घालू नये आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. पलंगावर जेवण्याची सवय अशुभ मानली जाते. तसेच जे लोक किचनमध्ये उष्टी भांडी ठेवतात ते घरात अनेक समस्यांना आमंत्रण देतात. घरातील वादाचे वातावरण कमी करण्यासाठी भगवान बुद्धांची मूर्ती ठेवावी